संघ शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये फक्त माझ्या बंधू आणि भगिनींनो हे शब्द उच्चारतात टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला। तो कडकडाट पुढे त्यांच्या संपूर्ण कार्याची साक्ष त्यांनी जगाला त्या ठिकाणी दिली। अशा दोन्ही महापुरुषांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करणार आहोत। त्यासाठी कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभलेले विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री कुटे सर, तसे कुटे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, अतिथी नाहीत, अतिथी पर्यवेक्षक आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आपले परिचितच आहेत, विद्यालयाचे उपप्राचार्य, मराठी विषयाचे गाडे अभ्यासक, संत वाङ्मयामध्ये विशेष रस असणारे आणि त्याचे सुद्धा ते गाडे अभ्यासक आहेत, विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत आणि सदैव आमचे मार्गदर्शक आहेत। आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आम्हाला समजावून सांगणारे आमचे मार्गदर्शक म्हणजे कुटे सर। तसेच पर्यवेक्षक माननीय श्री दंडे सर हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, सदैव आम्हाला मार्गदर्शन करणारे। तसेच तायडे सर पर्यवेक्षक हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर त्यांची मनोगत व्यक्त करणारे अनेक विद्यार्थी, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे, त्यांच्या कार्याची माहिती सांगणारे अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपल्याकडे आहेत। मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना संधी देते की त्यांनी आपली मनोगत यानंतर व्यक्त करा। मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति न हो जाए असे थोर विचार सांगणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी धनश्री योगेश पाटील हिला आमंत्रित करते। उम्मीदों के दिए बुझाया नहीं करते, उम्मीदों के दिए बुझाया नहीं करते, दूर हो मंजिल पर पाँव डगमगाया नहीं करते, हो दिल में जिसके जज्बान मंजिल छूने का, वो मुश्किलों से घबराया नहीं करते, वो मुश्किलों से घबराया नहीं करते। नमस्कार, माझे नाव धनश्री योगेश पाटील, मी वर्ग 9 गची विद्यार्थिनी। आज तुमच्या समोर स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे, तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी होते। त्यांची एक गोष्ट सांगावीशी वाटते। नरेंद्र नावाचा एक छोटासा मुलगा भारतीय संस्कृतीची पताका घेऊन व हिंदी संस्कृतीचा अधिष्ठान घेऊन अमेरिकेच्या शिकागोमध्ये गेला। त्या शिकागोमध्ये चाललेल्या धर्मसभेमध्ये बोलायला उभा राहिला। लोकांना प्रश्न पडला की हा 23 वर्षाचा भगवी कपडे घातलेला मुलगा बोलला तरी काय? इथे एवढे मोठे विद्वान आहे, एवढे मोठे तत्वज्ञान आहे, धर्मवर्तन आहे, यांच्यासमोर हा काय बोलेल? बघता बघता या छोट्याशा मुलाने बोलायला सुरुवात केली। ब्रदर्स अँड सिस्टर्स, बंधू आणि भगिनींनो, ऐकताच सर्वांचा टाळ्याचा कडकडाट सुरू झाला। त्यावेळी असं सांगितलं यायचं, टाळ्या कशा वाजवायत? तर अमेरिकेमध्ये नरेंद्रसाठी जसं टाळ्या वाजल्या होत्या तशा टाळ्या वाजवायत। त्यांच्या आईने त्यांनी सांगितलं होतं की सर्वांना आपले बंधुभाव मानावं। या संस्कारातच हा नरेंद्रचा विवेकानंद झाला। त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं होतं की जेव्हा परदेशातून वापस येईल तेव्हा तुला 4 धामची यात्रा करून आणेल। आता मी परदेशातून वापस आलोय, माझी एवढी प्रसिद्धी झाली, माझी एवढी भाषणं असतात, आता कशाला आईला फिरवायचं? आता कुठे मला टाईम आहे? असं काही न म्हणता विवेकानंद वापस परदेशातून आले आणि आईला म्हणाले, आई मी तुला शब्द दिला होता ना की मी परदेशातून आल्यावर तुला 4 धामची यात्रा करून आणेल, तर आता आपण 4 धामची यात्रा करून येऊया। विवेकानंद त्यांच्या आईला घेऊन 4 धामची यात्रा करत फिरत राहिले। काय झालं मला आई वडिलांचं करा, ज्यांच्या मनात एवढं कर्तृत्व आहे, एवढं नेतृत्व आहे, अशा या महान व्यक्तीचा मृत्यू 4 जुलै 1902 ला वयाच्या 39व्या वर्षी झाला। ज्यांना आता एवढेच सांगावंसं वाटतं, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान। आपले विवेकानंदाच्या जीवनावर आधारित गीत सादर करते। कमला
सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे उपस्थित सर्वांना माझा जय जिजाऊ. मी खुशी सुनील रिंडे, वर्ग 9 गची विद्यार्थिनी. आज वीर माता जिजाऊ यांच्याविषयी काहीतरी बोलू इच्छिते. जाधवांची कन्या ती होती भोसल्यांची सून, केले तो उपकार संपूर्ण महाराष्ट्रावर कसे फेडावे तिचे ऋण. साऱ्या रयते तिथे सावली, केले तर पाहिले स्वराज्याचे स्वप्न दिले. धन्य ती जिजाऊ माऊली, धन्य ती जिजाऊ माऊली. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. तुमच्याच विचारांच्या आसुडाने शिवरायांनी औरंग्याला घडवला. तुमच्याच विचारांच्या आसुडाने शिवरायांनी औरंग्याला घडवला. तुझ्याच मायेच्या पदराखाली तू शिवछत्रपती घडवला. आभार तुझे मान कसे उपकार तुझे जे झाले. आभार तुझे मान कसे उपकार तुझे जे झाले. दिवस स्वप्न ते स्वराज्याचे तुझ्यामुळे सत्यात उतरून आले. जिजाऊची गौरव गाथा तिच्या चरणी माझा माता. थोर तुमचे कर्म जिजाऊ साहेब उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ साहेब उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, वाघाची आई बनेला काळीच वाघिणीचेच लागते. वाघाची आई बनेला काळीच वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. जय जिजाऊ, जय शिवराय. तर ओम शिंदे आपले मनोगत व्यक्त करेल. उठा आणि जागे व्हा. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. असे जगाला मनमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. आज मी येथे त्यांच्याच बद्दल बोलणार आहे व त्यांच्या जीवनातील तुम्हाला एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला त्यांच्या जीवनातील एक प्रसंग करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे. एकदा स्वामी विवेकानंद नदी काठी बसले होते व त्यांना तिथे एक साधू येऊन साधूने त्यांना विचारले, तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? स्वामी म्हणाले, मीच स्वामी विवेकानंद आहे. साधूने शंकेने पुन्हा विचारले, तुम्हीच स्वामी विवेकानंद आहात का? स्वामीजींनी सांगितले, मीच स्वामी विवेकानंद आहे. साधू म्हणाले, तुम्ही इथे काय करत आहात? मी नदी पलीकडे. साधू म्हणाला, मी नदी पलीकडे जाण्यासाठी वाट बघत आहे. साधू म्हणाला त्यांना, तुम्ही इतके महान आहात, तुम्हाला इतके सगळे लोक ओळखतात, तरी तुम्हाला नदी पलीकडे जाण्यासाठी नावेची गरज लागते आणि मला कोणीही ओळखत नाही आणि मला न हे करता न कोणाची मदत घेता मी नदीच्या पलीकडे जाऊ शकतो. स्वामीजी म्हणाले, ते कसे? साधू म्हणाला, 2 मिनिटं थांबा, मी आलोच. तेवढ्याच साधूने नदीवर चालण्यास सुरुवात केली आणि स्वामीजी नदीहून चालून आल्यावर स्वामीजींना म्हणाले, मी इतका महान आहे, मला इतकी विद्या माझ्याकडे आहे, तरी मला कोणी ओळखत नाही, तुम्हाला सारे जे ओळखते. स्वामीजी त्यांना म्हणाले, तुम्हाला ही विद्या शिकण्यासाठी किती कालावधी लागला? साधू त्यांना म्हणाले, ही विद्या शिकण्यासाठी मला 15 वर्ष कालावधी लागला. स्वामीजी हसाले. स्वामीजी म्हणाले की नावेवालेला जर का 50 पैसे दिले तर तो आपल्याला नदी पलीकडे येऊन सोडतो. एवढेच काम 50 पैशात होते. त्या कामासाठी तुम्ही तुमच्या जीवनातील अनमोल 15 वर्षे वाया घालवली. त्याच 15 वर्षात जर का तुम्ही लोकसेवेची कार्य केली असती तर जगाने तुम्हाला सुद्धा ओळखले असते आणि मी तेच केले म्हणून सारे जग मला ओळखते आणि सारे जग मला स्वामीजी असे म्हणतात. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करावे. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेल की झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, म्हणून सर्व बेवात अभिमानाने आपण या मातीवर, अभिमानाने आपण या मातीवर. धन्यवाद. सुदर्शन नसके आपले मनोगत व्यक्त करेल अशी मी त्याला तुमच्या पायाच्या धुळीने मस्तकी अभिषेक व्हावा. तुमच्या पायाच्या धुळीने मस्तकी अभिषेक व्हावा. महाराष्ट्राच्या राजमाता आमचा मानाचा मुजरा घ्यावा, आमचा मानाचा मुजरा घ्यावा. आदरणीय व्यासपीठ तसेच येथे
जैन जाऊ. माझे नाव लक्ष्मी सत्कार. मी वर्ग 7 मध्ये शिकते. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री भारतकर सर. आज 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला व त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते व त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला व त्यांनी शिवरायावर थोर असे संस्कार केले व त्यांना आदर्श नैतिकचा राजा मानवला. अखेर त्यांनी 17 माझे नाव श्रद्धा प्रभाकर डुकरे. नमस्कार, माझे नाव श्रद्धा प्रभाकर. नमस्कार, माझे नाव श्रद्धा प्रभाकर डुकरे. मी 9वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणारा राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ आज यांची जयंती. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती. त्यांना नेहमी वाटत असे की आपला राज्य असायला हवा, म्हणजे स्वराज्य असायला हवा. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न बघितले. त्यांच्या मुलाला म्हणजेच पुत्राला त्यांनी लहानपणापासूनच पराक्रमाची व शौर्याच्या कथा सांगायचे ठरवले. त्यांनी त्यांच्या मुलाला उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. ते लहानपणापासूनच कशाग्र बुद्धीचे होते. विचारांची ज्योत प्रज्वलित, जीवनाची दिशा दाखवली. सवयीच्या मार्गाने चालताना सर्व धर्मांशी समरसता राखली. माझं एवढं म्हणणं आहे, आपलं ध्येय प्राप्त करताना सगळ्यांचं मार्गदर्शन घ्या. आई वडिलांचं मार्गदर्शन घ्या. आई वडिलांचा आशीर्वाद, गुरुचं मार्गदर्शन आपल्याला सगळं काही प्राप्त होऊ शकतं असं स्वामी विवेकानंदांनी सल्ला दिला. आणि त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथे भाषण दिलं आहे. ते भाषण आजही जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी 1893 रोजी हे भाषण दिलं. ते लहानपणापासूनच कशाग्रबुद्धीचे होते आणि त्यांनी रामकृष्ण मिशन काढले. रामकृष्ण मिशन आणि जगभर प्रसिद्ध आहे. रामकृष्ण मिशन आपल्या जगभर आता कामी येते आणि त्यांनी अनेक असे काही उपाय काढले. आपल्यासाठी काहीतरी करून गेले. असे थोर पुरुष गुरुचं मार्गदर्शन, आई वडिलांचा आशीर्वाद, यांच्या सगळ्या आशीर्वादाने, गुरुच्या मार्गदर्शनाने त्यांनी सगळे काही केलं. सगळा काही विचार करून काही रामकृष्ण मिशन सारखे काही योजना काढल्या. आपल्यासाठी काहीतरी केलं, दुसऱ्यासाठी काहीतरी केलं. त्यांच्यासाठी, आपल्या आई वडिलांसाठी आपल्या आई वडिलांनी मार्गदर्शन दिलं. आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुचं त्यांना चांगले मार्गदर्शन होतं. आणि जोपर्यंत त्याच्यावर विचार करा आणि त्या विचाराला आपलं जीवन बनवा. आणि जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. विचार करा, ते सांगायचे विचार करा. गुरुचं मार्गदर्शन घ्या, गुरुचा सल्ला घ्या, आई वडिलांचा सल्ला घ्या आणि त्यावर आपण विचार करा. आणि जोपर्यंत ते आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा सल्ला स्वामी विवेकानंदांनी दिला. जिजाऊ माँसाहेबांनी दिला. असे काही थोर पुरुष निघून गेले. त्यांनी आपल्याला काही सल्ले देऊन गेले. आपल्या जगासाठी काहीतरी करून गेले. तसं आपल्याला बी आपल्या जगासाठी काहीतरी करायचं आहे. हाच सल्ला असं त्यांनी सांगितलं. नंतर मी गीत सादर करण्यासाठी सोहम फुलाने याला आमंत्रित करते. जिजाऊची पुण्याई कशी आली ओ बळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ बळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला,
तो बाप आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची तांदूळ शिजले की भात म्हणतात अंधार झाले की रात्र म्हणतात तांदूळ शिजले की भात म्हणतात या महाराष्ट्रात राहुल झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता माहित नाही त्याला अफजल खानाची औलाद म्हणतात त्याला अफजल खानाची औलाद म्हणतात. नमस्कार, माझे नाव खुशी रामकिशन काय. मी वर्ग 6 ग मध्ये शिकते. माझे वर्ग शिक्षकांचे नाव श्री खोतमॅन. मी आज तुम्हाला जिजामाताबद्दल 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐका. लाख येतील लाख जातील माँसाहेब तुमची सर येणार नाही. लाख येतील लाख जातील माँसाहेब तुमची सर येणार नाही. जोवर न पुन्हा तुम्ही जन्मास तोवर पुन्हा शुभा घडणार नाही. पुन्हा शुभा घडणार नाही. काळजात शिवा नावाचा वाघ आहे. नजरेत आग आहे. आमच्या छातीत औलाद आहे. आम्ही हिंदूची औलाद आहे. आम्ही हिंदूची औलाद आहे. आम्ही हिंदूची औलाद आहे. शरीराने आम्ही सक्त भगवे आमचे रक्त शरीराने आम्ही सक्त प्राणदेवाने राखीव आम्ही स्वराज्याचे तख्त आम्ही स्वराज्याचे तख्त भगवे आमचे रक्त शरीराने आम्ही तख्त झुकते आमच्या पुढे दिल्लीचेही तख्त आणि झुकू शकतो मराठी फक्त. जिजामाता राजमाता जिजाऊ जेव्हा त्यांच्या सासरी होत्या तेव्हा त्यांच्या दासिका त्यांना इच्छेपूर्वक भोजन आणून त्यांना म्हणाले, सांगा राणी सरकार, सांगा तुम्हाला काय खावेसे वाटते, तुम्हाला कशाचे डोळे लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, आम्हाला भरधाव घोड्याची रेट मारावीशी वाटते, आम्हाला तलवार चालावीशी वाटते. सांगा या अशा महान स्त्रीच्या पोटी शुभा नाही तर अजून कोण जन्मेल. जाता जाता एवढंच म्हणावे वाटते, ओम बोलता मनाच्या शांतीसाठी, साई बोलता मनाला शक्ती येण्यासाठी, राम बोलता पाप मुक्त होण्यासाठी, जय जिजाऊ जय शिवराय बोलता 108 वाघांची ताकद येण्यासाठी, 108 वाघांची ताकद येण्यासाठी. धन्यवाद. तेजस व्यक्ती महत्व उत्तुंग कर्तव्य ज्यांच्या ठाई स्थित आहे सुसंस्कृत आचरण निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय श्री कुटे सर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतात. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ जगद्गुरु स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला प्रथम अभिवादन करतो. विद्येची देवता माता सरस्वती, सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व माझे आत्मीय प्रिय शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आज जिजाऊ जन्मोत्सव आणि जगद्गुरु स्वामी विवेकानंद यांचाही जन्मोत्सव. अतिशय सुंदर असे गीत, भाषणं आपण आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ऐकले. आणि आता जास्तीचं काय सांगायचं आहे म्हणून एकच थोडंसं परिचय करून देताना एक सांगितलं की थोडंसं वारकरी संप्रदायाचा छंद आहे म्हणून त्यातलीच एक ओळ सांगणार. भाषण जास्त वेळ नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. बंधू भगिनींनो, स्त्रियांना म्हणजे मादी जातीला परमेश्वराने नवनिर्मितीचा अधिकार दिलेला आहे. या पृथ्वीतलावर असा अधिकार कोणालाही दिलेला नाही. आणि म्हणून भाषणात ऐकलंय आपण, जिजाऊ साहेबांचे गव्हाळे ऐकले, त्यांनी कसं घडवलंय तेही ऐकलंय. जगद्गुरु स्वामी विवेकानंदांच्या आईवडिलांच्या संबंधी आपण ऐकलंय. आपल्याला सर्व ते ज्ञान सुद्धा आहे. आणि म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. त्यासोबतच पुढे असं म्हणता येईल, अपुलिया हिताशे जो दागता धन्य माता पिता तयाची.
हे बालपणापासूनच नाही तर अगदी जन्माला येण्यापूर्वीपासून आणि संस्कार असतात. आणि हे संस्कार आदर्श विद्यालयात मिळतात. आणि या संस्काराच्या भल्या मोठ्या अशा या संचयावर आणि आपण मोठे होतो. त्याचप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने जर जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती जर साजरी करत असाल तर थोडे थोडे त्यांनी केलेले कार्य हे आपल्या आणि आपण थोडंसं आचरणात आणावं. आचरण तर खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी केली असं होईल. कारण या दोघांचंही कार्य एवढं महान आहे नव्हे, यांना एकदाच मिळाला असं नाहीये. अनेक अशा प्रकारचे जन्म त्यामध्ये गेले तेव्हाचे सापडतोय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असंही म्हणतो. एका जन्मात मिळत नाही. आदर्श विद्यालयात येण्याचं भाग्य विद्यार्थी असो शिक्षक असो एकदाच नाही मिळालं, जन्मोजन्मी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथले जे उत्सव इथले जे कार्यक्रम होतात ते खऱ्या अर्थाने संस्काराच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे असतात की जेणेकरून आपल्या जीवनाला एक चांगली कलाटणी, एक चांगलं जीवन, एक संस्कार क्षम अशा प्रकारचं जीवन या विद्यालयात आपल्याला मिळत असतं. या आजच्या या प्रसंगी सर्वांना मा जिजाऊ आणि जगद्गुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबतो. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज मानतो आपले मनापासून आभार. मी आभार प्रदर्शन करण्यासाठी पंडित सर यांना आमंत्रित करते. राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी काय केलं? जे झोपलेले होते त्यांना जागं केलं, ते जागे होते त्यांना उभं केलं, ते उभे होते त्यांना चालायला लावलं. अशा या चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वराज्य देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो. दुसरे, तुम्ही फक्त मला 100 करून द्या, मी सुसंस्कृत भारत घडवणाऱ्या स्वामी विवेकानंदांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे आहे